नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे जानकी आपल्या आईला म्हणत असते की आई, तू माझ्या सासूबाईंना असं का म्हणालीस? तुला इथे राहायचं नाही आहे म्हणून तुला इथून जायचं आहे असं का म्हणालीस? तेव्हा इथे लता म्हणत असते, जानकी बाळा अगं मन रमत नाही आहे इथे. इथे राहायला बरं वाटत नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, का आई, तुला इथे का राहावंसं वाटत नाही आहे? या घरामध्ये सुद्धा सगळी तुझीच तर माणसं आहेत ना. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, आई दिवाळी आहे आणि तू आता कुठेही जायचं नाही हा. तेव्हा लता म्हणते, नाही बाळा, अगं मुलीच्या सासरी राहणं हे चुकीचं आहे. आपल्या तर मुलीच्या घरचं पाणीसुद्धा पित नाही आणि तुम्ही सगळेजण मला इथे राहायला आग्रह करताय. मला ते योग्य वाटत नाही बाळा. तेव्हा मला इथून गेलेलंच बरं. मुलीच्या सासरी असं राहणं मला योग्य वाटत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुम्हाला कोण परकं वाटतंय? तुमची मुलगी तुम्हाला परकी आहे की हे घर? तेव्हा इथे लता म्हणत असते, नाही नाही जावई बापू, असं काही नाही आहे. तुम्ही सगळी माझीच तर माणसं आहात ना, म्हणून तर तुम्ही मला इथे राहायला आग्रह करताय. पण मलाच इथे राहावंसं वाटत नाही आहे. मी आपलं माझ्या घरी गेलेलं बरं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघा, आधी ज्या गोष्टी तुमच्याकडून घडल्यात म्हणून तुमच्या मनामध्ये त्याचं गिल्ट असेल तर तो विचार करू नका. झालं गेलं सगळं विसरून जा आणि प्लीज इथे आता या घराला स्वतःचं घर समजून राहा ना. तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तेव्हा इथे ओवी येते आणि म्हणते, का, कोण कुठे जाणार आहे? लताजी, तू कुठे जाणार आहेस ग? तेव्हा इथे जानकी म्हणते, ओवी, आता तूच समजाव तुझ्या लता आजीला. लता आजीला इथे राहावंसं वाटत नाही आहे. तिला इथे जावंसं वाटतंय. तिला बोर होतंय ना इथे आपल्या इथे म्हणून. तेव्हा इथे ओवी म्हणते, काय? ओवी असताना लता आजी तुला बोर होतंय? हे बघ, मी तुला सांगते ना, तू कुठेही जायचं नाही आहे. तू इथेच राहायचं आमच्याबरोबर. मी तुला कुठे जाऊच देणार नाही आणि जर तू इथून गेलीस ना, तर मी तुझ्याबरोबर कट्टी घेईन. मी तुझ्याजवळ कधीच बोलणार नाही आहे. मी रुसून बसेन. तेव्हा इथे लता म्हणत असते, नाही नाही नाही, मला माझी ओवी माझ्याजवळ कट्टी झालेली अजिबात चालणार नाही आहे. मला तर तुझ्याबरोबर बोलायला हवं ना. तेव्हा ओवी म्हणते, हो ना, मग चल माझ्याबरोबर. आपण दोघीजणी एक छान असा गेम खेळूया, म्हणजे तुला बोर नाही होणार. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई बघ आता आता ओवी तुला काही सोडणार नाही आहे. तेव्हा इथे ओवी बरोबर लता खेळायला जात असते. जानकी म्हणते, ओवी बाळा, आजीला त्रास देऊ नकोस हा. तेव्हा लता म्हणते, नाही गं, ती कसला त्रास देते मला? ती तर लहान मुलगी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश, तुम्ही बघताय ना, मला असं वाटतंय आई बोलत नाही आहे, पण आईला इथे राहायला अवघडल्यासारखं वाटतंय. ते आधी जे काही वागले ना, ते ऐश्वर्याच्या सांगण्यावरून ती चुकीचं वागले. तिने आपल्याला जो त्रास दिला आहे त्याचं गिल्ट तिच्या मनामध्ये अजूनही आहे. त्यामुळेच तिला कदाचित आपल्याबरोबर आता राहावंसं वाटत नाही आहे. तिला अवघडल्यासारखं वाटतंय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ जानकी, त्या ऐश्वर्याचं नावसुद्धा आता घरामध्ये घ्यायचं नाही. हे बघ, तिच्यामुळे लता काकू ज्या काही वागल्या असतील, पण आता सत्य सगळ्यांच्या समोर आलंय ना आणि आपण सगळ्यांनी त्यांना चांगल्या मनाने माफसुद्धा केलं आहे. मग त्यांनी त्यांच्या मनामध्ये गिल्ट ठेवता कामा नये. मला तर असं वाटतं की आता आपल्या घरातलं वातावरण आपणच छान केलं पाहिजे. घरामध्ये आनंद निर्माण केला पाहिजे. सगळेजण आता लो फील करतायत ना, जोपर्यंत आपण सगळेजण मिळून घरातला आनंद परत आणत नाही ना, तोपर्यंत सगळेजण खुश आनंदी राहणार नाही. त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, आपणच त्यासाठी प्रयत्न करूया आणि त्यासाठी उत्तम मार्ग आहे ते म्हणजे दिवाळी. ऋषिकेश, आता दिवाळी येते ना, दिवाळी निमित्ताने आपण सगळं घर दिव्यांनी उजळून टाकूया. घरातला हरवलेला आनंद आणि चैतन्य आपण परत आणूया. किती कामं बाकी आहेत. फराळाचं सुद्धा करायचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तू फराळाचं बघून घे. सजावटीचं मी, सौमित्र आणि सारंग आम्ही तिघेजणं बघतो. तेव्हा जानकी म्हणते, चला मग लवकरात लवकर तयारीला आता लागूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या मास्कमॅनला फोन करते आणि ती म्हणत असते की हॅलो, मला तुमच्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, काय झालं? आता का फोन केलायस मला? काय काम आहे तुझं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा, मी त्या जानकीबरोबर डील करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना माझी डील मान्यच नाही आहे. त्यांनी माझी डील रिजेक्ट केली. आता तुम्ही सांगा पुढे काय करायचं आहे ते. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, ऐश्वर्या, अगं तुला जे डोकं नाही आहे ना, ते डोकं तू लावण्याचा का प्रयत्न करतेस? जेव्हा जेव्हा फोन करतेस ना,
तेव्हा काहीतरी वाईटच बातमी देत असतेस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, 1 मिनिट, तुम्ही माझ्याबरोबर बोलताना नीट बोलायचा. माझी अक्कल काढायची नाही आणि माझ्या परीने मी सगळे प्रयत्न केले होते ना, पण त्या रणदिवेंना माझी डील मान्य नाही आहे. त्याला मी काय करू? आता तुम्ही सांगा पुढे काय करायचं आहे ते. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, हे बघ, तुला काही करायची गरज नाही आहे. तुला नसलेलं डोकं तू कुठेही लावू नकोस. तुझी बुद्धी आणि तुझा वेळ तू कुठेही वाया घालू नकोस. जे काही करायचं आहे ते मी ऑलरेडी केलेलं आहे. खूप दिवसाच्या आधी जे काही जाळं पेरलं होतं त्याचा आता धमाका करायची वेळ आली, असं मास्कमॅन म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नक्की काय करणार आहात तुम्ही? तेव्हा मास्कमॅन म्हणतो, ते उद्या कळेलच मी काय करण्याचा प्रयत्न करतोय ते. तर इथे जानकीने आता फराळ बनवायला सुरुवात केलेली असते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, जानकी, अगं काय हे वाण सामान आल्या आल्या लगेच फराळाला सुरुवातसुद्धा केलीस. तेव्हा चिवडा बनवायला घेतलाय. चिवडा बनवला की लगेच इथे शंकरपाळ्या करायला घेते. सारंग भाऊजींना शंकरपाळ्या खूप आवडतात ना, त्या आधी करून घेते. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो ना, सारंग आतासुद्धा लहान मुलांसारखा त्या सगळ्या शंकरपाळ्या खिशामध्ये ठेवतो आणि दिवसभर खात असतो. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, जानकी, आणि चिवडासुद्धा ह्या वेळेला जरा जास्तच बनव. तेव्हा जानकी म्हणते, हो ना, चिवडा तर जास्त बनवायलाच हवा, कारण तुमच्या अहोंना चिवडा खूप आवडतो ना. पण आई, अहो नानांना चिवड्यामध्ये शेंगदाणे आवडत नाही, त्याचं काय? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अगं त्यांना शेंगदाणे आवडत नाही, पण आपली ओवी आहे ना सगळे शेंगदाणे मटकवायला. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो, ते सुद्धा अगदी बरोबरच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी एकटी सगळा फराळ करत असते. तेव्हा तिथे सुमित्रा आणि लता दोघी जणी असतात. लता म्हणते की ठीक आहे, मी सुद्धा तुला मदत करते हां जानकी. दे बरं सुरी इकडे दे, मी आता खोबऱ्याचे तुकडे करते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, हो ग जानकी, तू एकटी किती करणार? दे बरं मला सुद्धा काहीतरी काम दे करायला. सगळेजण मिळून केलं तर फराळ पटापट होईल ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही हां, तुम्ही दोघींनी काही करायचं नाही आहे, मी बनवेन ना सगळं. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं तू एकटी कशी करणार? तुझ्या मदतीला कुणीतरी हवं आहे ना. तेव्हा तिथे अवंतिका येते आणि म्हणते, मी आहे ना मदत करायला, मी इथे जानकी वहिनींना मदत करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते, वा अवंतिका, आता तू आलीस ना माझ्या हाताशी, आता बघ पटापट आपला फराळ सगळा बनून होणार. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अरे वा, आता ह्या दोघीजणी मिळून सगळं अगदी व्यवस्थित पटापट करतील. दोघीजणी अगदी इथे मैत्रिणीसारख्या राहतात आणि कधी कधी तर एकमेकींची बाजू अशा घेतात की जावा इतकी बहिणी ते सुद्धा कळत नाही. तेव्हा जानकी म्हणते, आई, अहो तुम्ही बघताय ना अवंतिकाचा उत्साह, आणि ती किचनमध्ये मला मदत करत असते ना, ती का माहिती आहे का तुम्हाला? कारण आता तयारी करता करता, पदार्थ बनवता बनवता 2-3 स्टोरी पोस्ट होणार, त्याच्यानंतरला एखादी रील तरी बनवली जाणारच, हो की नाही? तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी, अहो अशा पद्धतीने काम केलं ना तर कंटाळासुद्धा येत नाही आणि कधी आपले सगळे पदार्थ बनून होतील ना ते सुद्धा कळणार नाही. तेव्हा जानकी म्हणते, आई, बघितलं तुम्ही दोघींनी, आता अवंतिका आहे माझ्या मदतीला. आता तुम्ही दोघीजणी जा बरं, तिथे जाऊन बसा, मी तुम्हाला काहीतरी खायला देते, तुम्ही गप्पा मारत बसा. तेव्हा लता जात असताना तिचा इथे दुधाच्या कपाला हात लागतो आणि सगळं दूध आता खाली सांडतं. तेव्हा इथे सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात, कारण तिथे आजी येते. आजी म्हणते, काय झालं? कसला आवाज झाला? दूध सांडलं का? कसं काय दूध सांडलं? कुणाकडून सांडलं दूध? तेव्हा इथे जानकी म्हणते, आजी, मी पुसून काढते हा. तेव्हा इथे आजी म्हणत असते, हो ग हो, पुसून तर तुला काढावंच लागणार आहे, पण तुला कळतंय ना दूध पडणं म्हणजे काय म्हणतात? अपशकुन घडला अपशकुन, कुणी सांडवलं दूध? तेव्हा प्रेक्षकांनो, अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही माझ्याकडे द्या, मी पुसून काढते. तेव्हा इकडे लता म्हणते, नाही नको नको, दूध माझ्याकडून सांडले ना, मीच पुसून काढते, दे इकडे. तेव्हा इथे आजी म्हणते, अच्छा, म्हणजे दूध तुझ्याकडून सांडलंय का? बघतेस ना सुमित्रे, अगं या दोघींना तू आता उंच आकाश, सुंदर आकाश दाखवण्याचा प्रयत्न करतेस, पण या दोघीजणी तुला कधी आता वरून खाली जोरात आपटतील ना, ते तुझं तुलासुद्धा कळणार नाही आणि तेव्हा कदाचित तुझी अक्कल ठिकाणावरती येईल. अगं बघतेस ना, जेव्हापासून ही बाई या घरामध्ये आली आहे, काही ना काहीतरी अपशकुन हे घडतच आहे.
तेव्हा सुमित्रा म्हणते, आई अगं हे काय बोलतेस तू, अपशकुन वगैरे. हे बघ फक्त दुधाच्या कपाला हात लागले आणि ते खाली सांडले, त्याच्यामध्ये काही अपशकुन घडलेला नाही आहे, कळते ना तुला, उगाच काही बोलू नकोस. तेव्हा इथे आजी म्हणत असते, हो ग, तुला तर आता काही चुकीचं वाटणारच नाही, पण जेव्हा या घराचे सगळे वासे फिरतील ना ह्या बाईमुळे, तेव्हा तुला निदान मी जे काही बोलते ना ते कळेल. तेव्हा तुझे डोळे उघडतील, तुझी अक्कल ठिकाणावरती येईल. तुला आता काही कळणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी आता वाटेल तसं लताला बोलून तिथून निघून जाते. तेव्हा सुमित्रा म्हणते, लताताई तुम्ही आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, तिला सवयच आहे असं बोलायची. तुम्ही अजिबात तिचं बोलणं मनावरती लावून घेऊ नका. तेव्हा जानकी म्हणते, हो ना आई, अगं आजींची सवय असं बोलायची, आम्ही कुणीच त्यांचं बोलणं मनावरती घेत नाही. तू सुद्धा वाईट वाटून घेऊ नका, त्यांचं बोलणं मनावरती घेऊ नकोस, त्यांची सवयच आहे असं बोलायची. तेव्हा लता म्हणते, नाही नाही, पण त्या काच चुकीचं बोलल्या, बरोबरच बोलल्या ना त्या. मी इथे राहणं हे योग्य नाहीच आहे. दिवाळी झाल्यानंतर मी माझ्या घरी निघून जाईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जरीसुद्धा जानकी आपल्या आईला म्हणत असेल की आजीचं बोलणं मनावरती घेऊ नकोस, पण आपल्या आईला बोललेलं जानकीला फारच लागलेलं असतं. तिला ती गोष्ट अजिबात आवडलेली नसते, तिला वाईट वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, माया डॉक्टरांना सांगत असते की हे बघा, पैशांची काळजी करू नका, माझ्या आईवडिलांची व्यवस्थित ट्रीटमेंट करा, जेवढे पैसे लागतील ना मी तुम्हाला लगेच ट्रान्सफर करते. तेव्हा इथे आता लता दारामध्ये उभी असते. तेव्हा माया म्हणते, काकू अहो काय झालं, तुम्ही दारात क्या उभ्या राहिल्यात, आतमध्ये या ना, काही काम होतं का. तेव्हा लता म्हणत असते, नाही ग, तू फोनवरती बोलत होतीस ना, म्हणून तुला डिस्टर्ब नाही केलं, मी इथेच उभे राहिले. पण काय गं माया, कुणाला पैसे पाठवायचे आहेत, कुणाची तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा माया म्हणते की माझ्या आईवडिलांची तब्येत जरा ठीक नाही आहे, रुटीन चेकअपसाठी गेलेत ना. तेव्हा डॉक्टरांना म्हणाले की पैसे मी तुम्हाला ट्रान्सफर करते, तुम्ही योग्य ती ट्रीटमेंट त्यांना द्या. काकू मी फोन नवीन घेतला ना आणि सगळे ॲपसुद्धा डाउनलोड करून घेतलेले आहेत, तेव्हा मी आता मोबाईलवरूनच त्यांना पैसे ट्रान्सफर करते, त्याबद्दलच बोलत होते, बाकी काही नाही. तेव्हा इथे आता मला जायला हवं, कारण मला माझ्या आईवडिलांबरोबर दिवाळी साजरी करायची आहे, असंही इकडे माया म्हणत असते. तेव्हा लता म्हणते, पण मला इथे राहता येणार नाही आहे, मी सुद्धा दिवाळी झाल्यानंतर माझ्या घरी जाईन. मुलीच्या सासरी राहायला अवघडल्यासारखं वाटतं गं. आणि खरंच सांगू का, ज्या पद्धतीने मी या घरामध्ये आले होते, ऐश्वर्याच्या सांगण्यावरून मी या लोकांना खूप त्रास दिला. मी ज्या पद्धतीने वागले ना, ते गिल्ट माझ्या मनामध्ये तसंच आहे गं. आणि मी यांना जो काही त्रास दिलाय ना, तो या सगळ्यांच्या मनामध्ये आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला इथे राहायला खूपच जास्त कसं तरी होतंय. मी माझ्या घरी गेलेलंच बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माया म्हणत असते, काकू असं का बोलताय तुम्ही? मुलीच्या घरी राहिलं तर काय झालं? आपण मुलाच्या घरी राहू शकतो. मग मुलीच्या घरी राहताना अवघडल्यासारखं का वाटायला हवं? तेव्हा इथे लता म्हणते की तुझं लग्न झाल्यानंतर तुझ्या आईवडिलांचं कसं होईल? तू पण त्यांना एकुलती एकच आहेस ना. तेव्हा माया म्हणते, मग काय झालं? जानकी वहिनी जशा तुमची काळजी घेतात, तशी मी सुद्धा माझ्या आईवडिलांची काळजी घेईन, त्यांना सांभाळेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काही लोकं गाडीतून खाली उतरतात. तेव्हा गुलाब म्हणत असतो, एक मिनिट, कोण आहात कोण तुम्ही? आणि आमच्या घराचे, आमच्या बंगल्याचे फोटो का काढताय? तेव्हा तो माणूस म्हणतो, काय रे, तू कोण आहेस? तू कोण आम्हाला विचारणारा? तेव्हा गुलाब म्हणतो, अरे वा रे वा, आमच्या साहेबांच्या घरी येत आहे आणि आम्हालाच इथे मास दाखवताय, हे माझ्या साहेबांचं घर आहे. तेव्हा तो म्हणतो, हो का, बोलव ना, बोलव तुझ्या साहेबांना, आम्हाला त्यांच्याशीच बोलायचं आहे. तेव्हा गुलाब आता धावत पळत येतो आणि म्हणत असतो, ऋषिकेश दादा, साहेब लवकर बाहेर या, सौमित्र दादा, सारंग दादा, लवकर बाहेर या. तेव्हा जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका इथे आता सगळेजण धावत पळत खाली येतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश म्हणत असतो, गुलाब काय झालं? तेव्हा इथे ते लोक म्हणत असतात, हे बघा, तुमचं हे घर आहे ना, ते आता आमच्याकडे गहाण आहे, तेव्हा तुम्ही या घरावरती आता अधिकार सांगू शकत नाही. तेव्हा जानकी म्हणते, काय, हे कसं होऊ शकतं? तेव्हा नाना म्हणतात, नाहीतर काय, आमचं घर तुमच्याकडे गहाण कसं काय असेल? घराचे ओरिजिनल पेपर तर आमच्याकडेच आहेत, हो ना ऋषिकेश? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बरोबर नाना, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, घराचे ओरिजिनल पेपर्स तर आमच्याकडेच आहेत. तेव्हा ती माणसं म्हणत असतात, हे बघा, कुणी सांगितलं तुम्हाला घराचे ओरिजिनल पेपर्स तुमच्याकडे आहेत म्हणून? आमच्याकडे त्याची कॉपी आहे. तेव्हा आता वाटेल तसं बोलू नका, चला आत्ताच्या आता घरातून बाहेर पडा.
तेव्हा सौमित्र म्हणतो, एक मिनिट, बोलताना नीट बोला, कळलं ना? वाटेल तसं बोलायचं नाही. हे घर आमचं आहे आणि तुमच्याकडे कुणी गहाण ठेवले ते सांगा बरं. तेव्हा इथे ती माणसं म्हणत असतात, हे बघा, MK कंपनीकडे एका माणसाने तुमचं हे घर आहे ना, आमच्याकडे गहाण ठेवले आणि त्याच्यावरती 50 कोटी रुपयांचं कर्ज उचलले. कळतंय तुम्हाला? 50 कोटीचं लोन घेतलंय तुमची ही प्रॉपर्टी आमच्याकडे गहाण ठेवून. त्याच्यामध्ये सगळी तुमची शेती, तुमचं घर, तुमची जेवढी काही जमीन आहे ती सगळी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वड आहे आणि त्या सगळ्यावरती त्या माणसाने 50 कोटीचं लोन घेतलेलं आहे. तेव्हा हे बघा, ओरिजिनल पेपरची कॉपी बघा जी आमच्याकडे आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, बघू द्या. तेव्हा तो माणूस ती फाईल सौमित्राच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, बघा, ओरिजिनल पेपरची कॉपी आहे ना ती? याचं डील झालं आमच्या कंपनीबरोबर. कळतंय तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, आजी बघा आता कशी घाबरलेली आहे. हे सगळं आजीच्या चुकीमुळे झालंय. पण आता इथे मांजरावानी एका बाजूला आजी गप्प बसलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे सगळं काय आहे? सौमित्र, हे खरं आहे का? तेव्हा सौमित्र म्हणतो, हो दादा, ही तर ओरिजिनल पेपरचीच कॉपी आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, पण हे सगळं कसं शक्य आहे? जानकी, आपण त्या माणसाला देताना डुप्लिकेट पेपर दिले होते ना? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, हो वहिनी, डुप्लिकेट पेपरच दिले होते. तेव्हा जानकी म्हणते, हो भाऊजी, डुप्लिकेट पेपरच दिले होते. थांबा, मी फाईल घेऊन येते. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. कुणीतरी खोटं बोललं असेल तुमच्याबरोबर. ओरिजिनल पेपर आमच्याकडेच आहेत आणि लगेच तुम्ही डील कसं काय केलं? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, की डॅडा, आज मी खूप खुश आहे. आज खूप मोठा धमाका झालेला आहे त्या रणदिवेंच्या घरी. आज ते लोकं आता त्यांना घरातून बाहेर काढतील आणि सगळे रणदिवे ना रस्त्यावरती येतील, रस्त्यावरती. डॅडा, याच गोष्टीची तर मी आतुरतेने वाट बघत होते. त्या जानकीने माझ्याबरोबर डील करण्यासाठी नकार दिला ना? आता बघा डॅडा, इथे ऐन दिवाळीच्या मोक्यावरती हे सगळेच रणदिवे रस्त्यावरती येतील. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करायची डॅडा. जेव्हा हे सगळे रणदिवे अपमानित होऊन त्यांच्याच घरातून बाहेर पडतील ना, तेव्हा त्यांचे ते पडलेले आणि हरलेले चेहरे बघायला मला खूप मज्जा येणार आहे डॅडा. आपण जायचं का त्यांचे ते चेहरे बघायला? तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, की आयशू बेटा, अगं सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल, सगळं मनासारखं होईल तुझ्या. पण अजून थोडासा वेळ दे त्या लोकांना. ते जेव्हा पूर्ण घरातून बाहेर पडतील ना, त्यांच्या सामानासकट, तेव्हा खरी त्यांच्याकडे बघण्याची मजा येईल. तेव्हा त्यांचे हरलेले चेहरे आपण नक्की बघायला जाऊ. तोपर्यंत थोडा धीर धर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आता ओरिजिनल पेपर घेऊन येते. तेव्हा ते MK कंपनीची माणसं आता त्यांची चेष्टा केल्यासारखी हसत असतात. तेव्हा जानकी म्हणते, हे बघा, ही आहे ओरिजिनल पेपरची फाईल. तेव्हा ती माणसं आता ते पेपर बघतात आणि हसतात आणि म्हणतात, हे ओरिजिनल पेपर आहेत, जरा बघा तुम्ही, हे डुप्लिकेट पेपर आहेत. तेव्हा सौमित्र आता ते पेपर बघतो आणि हळूच इथे ऋषिकेशला मान हलवतो, की हे पेपर डुप्लिकेट आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय? पण हे कसं शक्य आहे? तेव्हा ऋषिकेशसुद्धा ते आता पेपर बघतो. तेव्हा इकडे कंपनीची माणसं म्हणत असतात, अहो, आमच्याकडे जे पेपर आहेत ना, ते ओरिजिनल पेपर आहेत आणि तुम्ही जे त्या माणसाला दिले ते ओरिजिनल पेपर होते आणि हे डुप्लिकेट पेपर आहेत. कळतंय तुम्हाला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, हे कसं शक्य आहे? तू त्या माणसाला डुप्लिकेट फाईलच दिली होतीस ना? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, मी त्या माणसाला रेड फाईलच दिली होती. तुम्ही बघितलीत ना, ब्ल्यू फाईल आपल्याकडे आणि ब्ल्यू फाईलमध्येच ओरिजिनल पेपर होते. मग त्या रेड फाईलमध्ये ओरिजिनल पेपर कसे गेले, कुणी एक्सचेंज केले, मला खरंच काही माहिती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्र म्हणत असतो, वहिनी, काहीतरी गडबड झाली. त्या माणसाला ओरिजिनल पेपर गेलेत आणि म्हणूनच त्याने हा व्यवहार केला आहे. तेव्हा जानकी म्हणते, काय? पण हे सगळं कसं काय शक्य आहे? फाईल तर मी माझ्या रूममध्ये कपाटामध्येच ठेवल्या होत्या. मग कुणी बरं पेपर बदलले असतील? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ती माणसं म्हणत असतात, हे बघा, आम्ही तुम्हाला इथे सांगायला आलो आहे, की तुमची ही सगळी प्रॉपर्टी आमच्याकडे आता गहाण ठेवण्यात आली. त्यामुळे तुम्हाला 1 महिन्याचा नोटीस पिरियड दिला जातो आहे. 1 महिन्याच्या आधी तुम्ही हे घर रिकामं करायचं. नाहीतर मग आम्ही इथे येऊ आणि तुम्हाला घरातून बाहेर हकलून देऊ. कळलं तुम्हाला? आणि तोपर्यंत तुमच्या सगळ्यांचे इथे बँकेचे अकाउंटसुद्धा फ्रीज करण्यात आलेत. तुम्ही कुणीही अकाउंटमधून पैसे काढू शकत नाही. त्यामुळे आता तुमच्याकडे 1 महिना आहे. 1 महिन्याच्या आधी तुम्ही हे घर रिकामं करा. कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, एक मिनिट, बोलताना नीट बोला, कळलं ना? या घरातून कोण बाहेर पडेल आणि कोण नाही हे तेव्हाचं तेव्हा बघू. हे मी तुम्हाला कोर्टातच सांगेन. आता काही सांगत नाही आहे. चला निघा इथून.
तेव्हा तो माणूस म्हणतो, ठीक आहे, 1 महिन्यानंतर आम्ही इथे येऊ आणि तुम्हाला म्हणू की चला या घरातून निघा. बघूया ना कोण कुणाला या घरातून बाहेर काढतंय ते. तेव्हा इथे आता लगेचच सुमित्रा म्हणते, अरे देवा, आपल्या घरातून आपणच बाहेर पडायचं, हे सगळं काय चाललंय? काय बोलताय तुम्ही? आणि तिला आता चक्कर येते. तेव्हा जानकी म्हणते, आई सांभाळा स्वतःला, प्लीज सांभाळा. तेव्हा तो माणूस म्हणतो, "ओ, तुम्हाला ऐकू आलं नाही का? आम्ही तुम्हाला 1 महिन्याचा नोटीस पिरियड दिला आहे. त्याच्यामुळे 1 महिन्याच्या नंतर तुम्ही या घरामध्ये राहायचं नाही. हे घर आमच्याकडे गहाण आहे. त्या माणसाने 50 कोटी रुपये हे आता लोन म्हणून काढलेले आहेत. त्यामुळे या घरावरती तुम्ही आता तुमचा अधिकार सांगू शकणार नाही. पेपर निदान देताना ते व्यवस्थित चेक तरी करून द्यायला हवे होते." असं आता ती माणसं म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र, ऋषिकेश, अवंतिका, जानकी, त्याचबरोबर सारंग सगळेही जण टेन्शनमध्ये आलेले असतात. कारण कंपनीकडून आलेली माणसं म्हणत असतात की एम-के कंपनीकडे तुम्ही सगळ्यांनी हे आता ओरिजिनल पेपर गहाण ठेवून खूप मोठी चूक केली. त्या माणसाने एवढी मोठी रक्कम उचलली आहे ना, की आता तुमच्या हाती काहीसुद्धा उरणार नाही आहे. सगळं तुमच्या हातातून निसटून जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सौमित्र म्हणतो, तसं काही होणार नाही आहे. आमचं घर कसं वाचवायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, तुला खूपच जास्त पुळका आहे ना तुझ्या घरच्या लोकांचा. त्यांना इथे एकत्र बांधून ठेवण्यासाठी, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी इथे स्वतःच्या जीवाची बाजी लावत असतेस ना. पण आता काय करशील गं? 1 महिन्याच्या नंतरला सगळे रणदिवे रस्त्यावरती असतील. रस्त्यावरती कसं वाचवणार आहेस तू तुझं घर, तुझी माणसं? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा म्हणत असते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे सगळं ते ऐश्वर्याने केलं आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो आई, हे सगळं त्या ऐश्वर्यानेच केलेलं आहे. कारण का आम्ही इथे बरोबर पेपर वेगवेगळ्या फाईलमध्ये ठेवले होते. स्वतः सौमित्रनेच ते पेपर आणले होते. मग ओरिजिनल पेपर त्यांच्याकडे कसे जातील? म्हणजे याचा अर्थ फाईल घरी आल्यानंतर कुणीतरी पेपर एक्सचेंज केलेत, ते ऐश्वर्याने केले असतील. तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे पण ते ऐश्वर्या कधी घरी आली? तिने कधी पेपर एक्सचेंज केले असतील? तेव्हा जानकी म्हणते, तेच नाही, तेच तर आता आपल्याला सगळ्यांना शोधून काढायचं आहे, असं जानकी म्हणत असते.